नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण शिकूया समाजाप्रतीच्या जबाबदाऱ्या। आपण याच्या आधीच्या तासिकेत शिकलेले आहोत की व्यवसायाच्या ग्राहकांप्रतीच्या जबाबदाऱ्या आणि कर्मचाऱ्यांप्रतीच्या जबाबदाऱ्या। आज आपण शिकूया की व्यवसायाप्रती समाजाच्या प्रती काय जबाबदाऱ्या आहेत आणि व्यवसायाने समाजाच्या कोणत्या जबाबदाऱ्या स्वीकारायला पाहिजेत। सविस्तरपणे शिकूया। रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स सोसायटी कम्युनिटी। व्यवसाय हा पूर्णपणे समाजावर आधारलेला असतो। आपण सुरुवातीपासून बघत आलेले आहोत, शिकत आलेले आहोत की व्यवसाय हा पूर्णपणे समाजावर आधारलेला असतो, कारण समाजात वावरणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ग्राहक हा त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध हा त्या व्यवसायाशी येतो आहे। व्यवसायाची सुरुवात तसेच त्याची प्रक्रिया आणि विस्तार, त्याचप्रमाणे प्रगती त्यावर आधारित असतो आहे। म्हणजेच व्यवसायाची सुरुवात तसेच व्यवसाय सुरू करण्याची जी काही प्रक्रिया आहे, व्यवसायाचा जो काही विस्तार करावायचा आहे, व्यवसायाची जर प्रगती करावायची असेल, व्यवसायाला जास्तीत जास्त लाभ प्राप्त करून घ्यावायचा असेल तर त्या व्यवसायाला समाजावर आधारित राहावा लागतो आहे। व्यवसाय प्रणाली ही सामाजिक घटकांच्या विविध गतिशीलतेवर आधारित असते। समाज हा व्यवसाय संघटनेचा एक कणा समजला जातो। जो आपला समाज आहे हा त्या व्यवसाय संघटनेचा कणा समजला जातो, कारण व्यवसायाचा प्रत्यक्ष संबंध हा समाजाशी येतो आहे। कारण व्यवसायात लागणारे कर्मचारी आणि कामगार हे आपण समाजाच्या थ्रू आपण आपल्या व्यवसायात श्रमिक आणि कामगार हे समाजाच्या थ्रू आपण आणत असतो आहे आणि समाज हा व्यवसाय संघटनेचा एक कणा समजला जातो आहे। कारण समाजाच्या पाठिंब्याशिवाय व्यवसाय सुरू करणे व यशस्वी करणे फार अवघड आहे, शक्यच नाही आहे। कारण समाजामध्ये प्रत्येक घटकाचा समावेश होतो, ते मग उपभोक्ता असोत किंवा ग्राहक, श्रमिक, कर्मचारी, भागधारक, पुरवठादार किंवा मग भांडवलदार असोत। यांच्या सहकार्याशिवाय व्यवसाय पूर्णच होऊ शकत नाही। कारण भागधारक नसतील, ग्राहक नसतील, श्रमिक नसतील, कर्मचारी नसतील, पुरवठादार नसतील तर व्यवसाय यशस्वीच होऊ शकत नाही, व्यवसायाला यश प्राप्तच करू शकत नाही। व्यवसायाला पूर्णत्व प्राप्त करण्याकरिता सामाजिक घटकांचा पाठिंबा व मदतीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते। त्यामुळे समाज हिताचे रक्षण हे फार महत्त्वाचे दायित्व व्यवसायाच्या दृष्टीने असते आणि कोणताही व्यवसाय जर आपल्याला उभारायचा झाला तर आपल्याला समाजाला व्यवसायाची त्या समाजावर अवलंबून असतो आहे, कारण समाज हा त्या व्यवसायाचा कणा असतो आहे, महत्त्वपूर्ण घटक असतो आहे। व्यवसायामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या जसे की प्रदूषण आहेत, धोके आहेत, गैरव्यवहार आहेत, फसवणूक आहे, कपटीयुक्त व्यवहार इत्यादीची तीव्रता कमी किंवा बंद करणे व्यवसायाच्या समाजाप्रतीच्या मुख्य जबाबदाऱ्या आहेत। आणि व्यवसायामुळे ज्या काही समस्या निर्माण होतात जसे की प्रदूषण, धोके, गैरव्यवहार, फसवणूक, कपटीयुक्त व्यवहार इत्यादीची तीव्रता कमी किंवा जास्त प्रमाणात किंवा बंद करणे व्यवसायाच्या समाजाप्रतीच्या मुख्य जबाबदाऱ्या आहेत। आणि व्यवसायाने सुद्धा या समस्येची जाणीव करून घ्यायला पाहिजे की आपण जो व्यवसाय तयार करत आहोत त्याचा एकही नुकसान समाजावर होता कामा नये, व्यवसायाचा कोणताही विपरीत परिणाम त्या व्यवसायावर होता कामा नये। जसे की व्यवसायात गैरव्यवहार होत असतील, कोणते जीवितहानी होत असेल, धोके होत असतील, जसं प्रदूषण असेल इत्यादी संबंधित त्या व्यवसायाने सुद्धा समाजाचा विचार करणे खूप आवश्यक आहे। व्यवसाय सुरळीत चालण्याकरिता तसेच यशाचे संपादन करण्याकरिता समाजातील घटकांचा उपयोग व्यवसायाला करावाच लागतो। त्यात मुख्यतः भूमी, श्रम, भांडवल व संयोजन या 4 अति महत्त्वाच्या घटकांचा पुरवठा समाजच व्यवसायाला करीत असते आहे। आणि हे जे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे कोणत्याही व्यवसायाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत। या 4 घटकांपैकी व्यवसाय यशस्वीच होऊ शकत नाही, त्याला लाभ प्राप्त करूनच घेता येत नाही। आणि म्हणून भूमी, श्रम, भांडवल
व्यक्तीच्या आपल्या जबाबदारीचे किंवा दायित्वाचे पूर्णपणे स्वीकार करून त्यांची वेळोवेळी अंमलबजावणी करणे फार आवश्यक आहे. या जबाबदाऱ्या आपण सविस्तरपणे शिकूया आणि जर या जबाबदाऱ्या व्यवसायाने पूर्ण केल्या नाही तर त्याचा विपरीत परिणाम हा त्या व्यवसायावर होईल. आणि म्हणून आपण समाजाच्या मदतीने समाजामध्ये वावरणारे जे काही श्रमिक आहेत, भागधारक आहेत, भांडवलदार आहेत, कच्च्या मालाचे पुरवठादार आहेत इत्यादी जे काही व्यावसायिक आहेत, तर याच्या सहाय्याने आपण आपला व्यवसाय उभारत असतो. याच्या व्यतिरिक्त जे काही 4 महत्त्वपूर्ण घटक आहेत. भूमी, आपल्याला जर एखादी जमीन घ्यावायची असेल तर आपण समाजामधून एखाद्या कोणतीही व्यक्तीची आपल्याला भूमी म्हणजेच जमीन घेण्याची गरज भासतो आहे. श्रम म्हणजेच श्रमिक, आपण त्या समाजामधूनच श्रमिक आणत असतो, त्याच्याद्वारे आपला व्यवसाय चालत असतो आहे. भांडवल, भांडवलदार, संयोजन हे अत्यंत 4 महत्त्वाचे घटक आहेत आणि या 4 अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे व्यवसायाने दुर्लक्ष करता कामा नये. कारण व्यवसायाची पूर्ण जबाबदारी आणि त्याचे दायित्व हे पूर्णपणे समाजावर अवलंबून असतो आहे. तर व्यवसायाचे समाजाप्रतीचे काय जबाबदारी आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे मक्तेदारीयुक्त बाजारपेठांची निर्मिती. मक्तेदारीयुक्त बाजारपेठांची निर्मिती. व्यवसायाने समाजाप्रती जबाबदारीच्या तत्वानुसार मक्तेदारीयुक्त बाजारपेठांची निर्मिती करू नये. म्हणजेच कोणताही जर व्यवसाय समाजाचा विचार करून एखादा व्यवसाय उभारत आहे तर तो व्यवसाय किंवा व्यवसायात पुरवठा करणारे जे पुरवठादार आहेत, भागधारक म्हणतो आपण त्याला, ते विना काही व्यवसायात बाजारपेठ हा मक्तेदारीयुक्त असेल तर तो बाजारपेठ किंवा आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून व्यवसायाने समाजाप्रती जबाबदारीच्या तत्वानुसार मक्तेदारीयुक्त बाजारपेठांची निर्मिती करू नये. वस्तू व सेवांचा पुरवठा हा समाजात वाजवी किमतीत आणि नियमितपणे करावा. जी काही वस्तू निर्मित होते एखाद्या व्यवसायात जी काही चांगल्या प्रकारची वस्तू निर्मित होते आहे ती वस्तूची किंमत ही वाजवी असावी आणि नियमित असावी, तरच तो समाज समाधानकारक राहील. अन्यथा जर समाजाला आपण योग्य वस्तूंची वाजवी दरात वस्तूचा पुरवठा केला नाही तर ग्राहक आपल्या व्यवसायापासून दूर जातील आणि आपल्या व्यवसायाला नुकसान होईल. नंतर आहे रोजगार निर्मिती. व्यावसायिक संस्था ह्या समाजात राहूनच आर्थिक क्रिया पार पडत असतात. त्यामुळे समाजाप्रती आदरभाव तसेच एक प्राथमिक स्वरूपाचे दायित्व म्हणून व्यावसायिक संस्थांना मोठ्या प्रमाणात कुशल आणि अकुशल व्यक्तीकरिता मनुष्यबळाचा पुरवठा करावा. म्हणजेच ज्या काही व्यावसायिक संस्था आहेत ह्या समाजात राहूनच आपला आर्थिक उत्पन्न प्राप्त करून घेतात, आर्थिक क्रिया पार पाडत असतात. त्यामुळे समाजाप्रती आदरभाव असणे त्या व्यावसायिकाला खूप आवश्यक आहे. एक प्राथमिक स्वरूपाचे दायित्व म्हणून व्यावसायिक संस्थांना मोठ्या प्रमाणात कुशल आणि अकुशल व्यक्तीकरिता मनुष्यबळाचा पुरवठा करणे खूप आवश्यक आहे. जर कुशल आणि अकुशल अशा प्रकारचे जर व्यक्ती असतील तर त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना रोजगार देणे खूप आवश्यक आहे. ज्याचा सकारात्मक बेरोजगारी दूर करण्याकरिता सुद्धा आपल्याला सहकार्य करणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यवसायाद्वारा आपल्याला जर रोजगार निर्मिती करावायची आहे आणि समाजात अनेक प्रकारचे लोक असतात, कुशल, अकुशल, शिक्षित, अशिक्षित, जे काही अनेक प्रकारचे व्यक्ती असतात, कामगार असतात, तर त्या कामगारांच्या योग्यतेनुसार त्या व्यावसायिकांनी त्यांना रोजगाराची निर्मिती करून द्यावी. हे खूप महत्त्वाचे कार्य आहे. आणि जर व्यावसायिक अशा कामगारांना जर योग्य अर्हतेनुसार, योग्य पात्रतेनुसार जर त्यांना रोजगार निर्मिती करून देत असेल तर त्या समाजाचा विकास होण्यास काहीच उशीर लागणार नाही आणि त्याचा अनुकूल परिणाम हा त्या व्यवसायावर होईल आणि त्याचाच परिणाम हा त्या समाजावर होईल. दुसरं आहे पर्यावरण नियंत्रण. तिसरं पर्यावरण नियंत्रण. व्यवसाय संस्था उत्पादनाचे कार्य समाजात राहूनच करत असतात.
त्यामुळे त्यांच्या त्या उत्पादन कार्यामुळे विविध प्रकारचे धूर, दूषित वायू वातावरणात मोठ्या प्रमाणात सोडले जातात व त्याचा प्रतिकूल परिणाम हा वातावरण व पर्यावरण दूषित खराब होण्यास कारणीभूत ठरतो आहे. कोणताही व्यवसाय किंवा व्यावसायिक संस्था त्यांना जर उत्पादन कार्य करावायचे असेल तर ते उत्पादनाचे कार्य त्यांना समाजात राहूनच करावा लागतो आहे. पण उत्पादन कार्य करत असताना कोणत्याही व्यवसायाला उत्पादन कार्य करीत असताना कोणताही व्यावसायिक विविध प्रकारचे जसे प्रकारे धूर आहे, दूषित वायू आहे, वातावरण मोठ्या प्रमाणात सोडले जातात, याची सुद्धा काळजी त्या व्यावसायिकाने घेतले पाहिजे की याचा प्रतिकूल परिणाम त्या समाजावर होता कामा नये. त्याचा प्रतिकूल परिणाम हा वातावरण व पर्यावरण दूषित खराब होण्यास कारणीभूत ठरतो. परंतु अशा दूषित पर्यावरणाचा, वातावरणाचा वाईट परिणाम हा समाजातील प्रत्येक घटकांवर होत असतो. याची काळजीसुद्धा त्या व्यावसायिकाने घेतली पाहिजे की जो आपण व्यवसाय तयार केलेला आहोत तर त्या व्यवसायापासून जो काही धूर आहे, दूषित वायू आहे आणि वातावरण जे खराब होतो आहे याची काळजीसुद्धा त्या व्यावसायिकाने घ्यायला पाहिजे, जेणेकरून समाजावर त्याचा विपरीत परिणाम होता कामा नये. त्यामुळे समाजात विविध प्रकारचे आजार, त्रास व अडचणी यांना समाजाला सामोरे जावे लागतात. त्यामुळे व्यावसायिक संस्थेच्या सामाजिक दायित्वाच्या आधारावर प्रत्येक व्यावसायिक घटकात प्रत्यक्षात पर्यावरण शुद्धता करण्याकरिता विविध योजना आणि उपाय तयार करून त्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण, त्याचबरोबर कृती करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पर्यावरण दूषित होणार नाही. जर पर्यावरण दूषित होणार नाही याची काळजी जर व्यावसायिकाने घेतली आणि त्यावर योग्य उपाययोजना आखली तर समाज किंवा समाजाला ज्या काही अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे त्या अडीअडचणी त्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि त्या समाजाप्रती, त्या व्यवसायाप्रती समाजात आपुलकीची भावना निर्माण होईल. असे सर्व गोष्टीचा विचार करून त्या व्यावसायिकाने त्यांनी स्वतः तयार केलेल्या व्यवसायाचा प्रतिकूल परिणाम हा समाजावर होणार नाही याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. नंतर आहे चौथा मुद्दा, साधन संपत्तीचा योग्य वापर. साधन संपत्तीचा योग्य वापर. व्यावसायिक संस्था ह्या समाजात राहूनच समाजाच्या विविध साधन संपत्तीचा उपयोग करून उत्पादनाचे कार्य करीत असतात. त्यामुळे साधन संपत्तीचा अचूकतेने आणि योग्य वापर व्यवसायाने करणे सामाजिक जबाबदारीचे प्रतीक आहे. कारण याची काळजी व्यवसाय संस्थांनी घेणे फार महत्त्वाचे असते. बघा, ज्या काही व्यावसायिक संस्था आहेत, प्रत्येक व्यावसायिक संस्था ह्या समाजात राहूनच समाजाच्या विविध साधन संपत्तीचा उपयोग करत असतात किंवा समाजात राहणाऱ्या लोकांचा उपयोग करीत असतात. त्यामुळे साधन संपत्तीच्या अचूकतेने आणि योग्य वापर व्यवसायाने करणे सामाजिक जबाबदारीचे प्रतीक आहे. कारण नैसर्गिक देणगी आणि समाजातील साधन संपत्ती पुरेपूर वापरून त्याचा नासोडा होणार नाही किंवा वाया जाणार नाही याची काळजी व्यवसाय संस्थांनी घेणे फार महत्त्वाचे असते. जसं की कोणती साधन संपत्ती आहे, वन विभागातील जे काही लाकूड आहेत हे समाजाशी लागून कोणतं काही जंगल असेल, फॉरेस्ट असेल तर आपण समाजाच्या मदतीने त्या साधनांचा वापर करत असतो, त्या साधन संपत्तीचा वापर करत असतो. पण त्या साधन संपत्तीचा वापर केल्याने कोणती साधन संपत्ती वाया जाणार नाही, त्या साधन संपत्तीचा नासोडा होणार नाही याची काळजी त्या व्यावसायिक संस्थांनी घेणे फार महत्त्वाची असते. साधन संपत्तीच्या अपव्ययामुळे समाजाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जर आपण त्या साधन संपत्तीचा अपव्यय केला, त्याचा योग्य वेळी योग्य वापर न करता जर ती वाया जात असेल, त्या साधन संपत्तीचा नासोडा होत असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम हा त्या समाजावर होतो आणि समाजाबरोबर त्या व्यवसायावर होतो आणि नुकसान समाजाचाही होतो आणि त्या व्यावसायिकांचाही सुद्धा होतो. त्यामुळे समाजाची व त्यांच्या नैसर्गिक संपत्तीची अपव्यय होऊन म्हणजेच वाया गेल्याने हानी होऊ नये याची बारकाईने काळजी व्यावसायिक संस्थांनी समाजाप्रतीच्या दायित्वात, जबाबदारीत घ्यायला पाहिजे. म्हणजेच व्यावसायिकाने समाजाप्रतीची सुद्धा जबाबदारी घेणे खूप आवश्यक आहे की जे आपण समाजात वावरून, समाजात राहून आपण जो व्यवसाय तयार करत आहोत, जी व्यावसायिक
त्या साधन संपत्तीचा नासोडा होणार नाही, वाया होणार नाही किंवा कोणत्याही समाजाचा आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी ते व्यावसायिक संस्थेने घेणे खूप आवश्यक आहे. नंतर आहे 5वा मुद्दा, वाजवी किंमत. समाजातील ग्राहक हा वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीचा असतो. तसेच असंख्य असे समाज बांधव आर्थिक परिस्थितीच्या ओझ्याखाली दबलेले असतात. समाजात अनेक प्रकारचे लोक असतात, गरीब, श्रीमंत. काही जास्त प्रमाणातील समाजात वावरणारे जास्त प्रमाणातील लोक हे आर्थिक परिस्थितीच्या ओझ्याखाली दबलेले असतात, म्हणजेच त्यांची आर्थिक परिस्थिती ही खालावलेली असते. त्यामुळे व्यावसायिक संस्थांनी सामाजिक हित व त्या संदर्भात उद्देश लक्षात घेऊन आणि सामाजिक जबाबदारीच्या अंतराने उत्पादित वस्तू व सेवांची किंमत वाजवी किंवा परवडणारी ठेवावी, ज्याचा लाभ हा समाजातील प्रत्येक घटक घेऊ शकेल आणि समाजात समाधान मिळू शकेल. जो काय व्यावसायिक संस्था ज्या काही वस्तू निर्मित करतात त्या दर्जेदार आणि उपयुक्त वस्तू निर्मित करायला पाहिजे. पण ती वस्तू निर्मित करत असताना, दर्जेदार वस्तू निर्मित करत असताना आपल्याला समाजाचा विचार करणेसुद्धा खूप आवश्यक आहे. कारण समाजात अनेक प्रकारचे लोक असतात, मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय आणि निम्नवर्गीय, म्हणजेच अति गरीब, मध्यमवर्गीय आणि अति श्रीमंत. पण आपल्याला त्या गरीब वर्गांचा विचार करून आपल्याला त्या वस्तूची वाजवी किंमत ठेवावी, जेणेकरून गरीब व्यक्ती असेल तरी ती वस्तू आणि ती सेवा वाजवी किमतीत घेऊ शकेल. आणि म्हणून व्यवसाय संस्थेने वाजवी किंमत ठेवून व्यवसायाच्या प्रती विचार करायला पाहिजे, समाजाप्रती विचार करायला पाहिजे. ग्राहकांकरिता करण्यात येते. कोणतीही व्यावसायिक संस्था ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादन करते ते ग्राहकांकरिताच करत असतो आहे. त्यामुळे वस्तू व सेवांची अचूक आणि पूर्ण माहिती व्यवसायाने ग्राहकांना पुरवावी, ज्याचा लाभ हा वस्तू व सेवांचा उपयोग करताना ग्राहकांना होईल. परंतु व्यावसायिक संस्थेने याचासुद्धा विचार करायला पाहिजे की आपल्या व्यवसायात ज्या काही वस्तू आणि सेवा निर्मित होतात याची अचूक माहिती आणि पूर्ण माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवावी, की ज्याचा लाभ हा त्या वस्तू आणि सेवांचा उपयोग करताना त्या ग्राहकांना होईल. याचा विचारसुद्धा त्या व्यावसायिक संस्थेने समाजाप्रती घ्यावयास पाहिजे. नंतर आहे दर्जेदार वस्तूचा पुरवठा. दर्जेदार वस्तूचा पुरवठा. समाजात व्यवसायाचे ग्राहक वर्ग राहत असतात, म्हणजेच समाजात व्यवसायाचे ग्राहक वर्ग राहत असतात. त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे तसेच आवडीनिवडीप्रमाणे गुणवत्तापूर्ण वस्तूचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करून त्यांना समाधान करण्याची जबाबदारी व्यवसायाने पार पाडाव्यास हवी. कारण समाजात व्यवसायाचे ग्राहक वर्ग राहतात, म्हणजेच व्यवसायात जे काही तयार होणाऱ्या जे काही वस्तू आणि सेवा आहेत हे आपण ग्राहकांना विकतो आणि ग्राहक कुठे राहतो आहे? समाजात राहतो आहे. पण त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे तसेच त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे आणि गुणवत्तापूर्ण वस्तूंचा आपण मोठ्या प्रमाणात पुरवठा करून द्याव्यास पाहिजे, की ज्याचा लाभ त्या ग्राहकांना होईल आणि त्याचा अनुकूल परिणाम त्या व्यवसायावर होईल. याची संपूर्ण जबाबदारी ती व्यवसाय संस्थेची असते. नंतरचा मुद्दा आहे शुद्धता. शुद्धता 8वा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो. शुद्धता व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीत म्हणजेच कोणताही व्यावसायिक जर समाजाला विश्वासात घेऊन समाजाच्या आवडीनिवडीनुसार जर वस्तू आणि सेवा निर्मित करीत असेल तर त्याच्यात महत्तम शुद्धता समाविष्ट असते. समाजात पुरवठा करण्यात येणाऱ्या उत्पादनाचा दर्जा हा उत्कृष्ट पद्धतीचा व शुद्ध स्वरूपात असावा, जेणेकरून समाजावर त्याचा अनुकूल परिणाम होईल. वस्तू व सेवा याची नकल करून किंवा भेसळयुक्त उत्पादन, दर्जाहीन तसेच कालबाह्य म्हणजेच एक्सपायरी प्रोडक्ट, संपुष्टात आलेले वस्तू किंवा सेवा याचा पुरवठा बाजारात करू नये. आणि कोणत्याही व्यावसायिक संस्थेने आपल्या व्यवसायात ज्या काही वस्तू आणि सेवा निर्मित करतात त्या दुसऱ्या व्यवसायात तयार होणाऱ्या दर्जेदार वस्तूची नक्कल किंवा कॉपी करून भेसळयुक्त उत्पादन किंवा दर्जाहीन तसेच कालबाह्य म्हणजेच एक्सपायर्ड झालेल्या वस्तू त्या व्यावसायिकाने बाजारपेठेत विकू नये.
किंवा जर अशा वस्तू एक्सपायर झाल्या असतील, खराब झाल्या असतील किंवा दुसऱ्याची कॉपी केलेली नकली वस्तू असेल तर त्या वस्तू तयार करणे व्यावसायिकाने टाळावे. जर अशा प्रकारच्या वस्तू व्यावसायिकाने बाजारात आणल्या, म्हणजे की जर कोणताही व्यावसायिक जर चांगल्या प्रकारच्या दर्जेदार वस्तू तयार करत आहेत आणि त्या दर्जेदार वस्तू बाजारात स्वस्त दरात विकत आहेत, वाजवी किमतीत विकत आहेत, पण तशाच वस्तूची नक्कल करून किंवा भेसळयुक्त उत्पादन म्हणजेच दर्जाहीन तसेच कालबाह्य म्हणजेच एक्सपायर्ड प्रोडक्ट संपुष्टात आलेल्या वस्तू किंवा सेवा याचा पुरवठा बाजारात करू नये, अन्यथा त्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय बंद करावा लागेल आणि त्याच्यावर कायद्याने कारवाई केली जाईल. नंतर आहे मागास वर्गाचा क्षेत्राचा विकास करणे. मागास करण्याची सामाजिक जबाबदारी व्यावसायिकाने पूर्ण करायला पाहिजे. म्हणजेच समाजात मागे पडलेले जे काही व्यक्ती आहेत, जो काही क्षेत्र आहे, जो काही भाग आहे किंवा कोणत्याही वर्गाची मदत करून विकास करण्याची सामाजिक जबाबदारी त्या व्यावसायिकाने पूर्ण कराव्यास पाहिजे. जर कोणताही समाज किंवा समाजाचा काही भाग जर मागासलेला असेल किंवा त्यांच्या क्षेत्राचा विकास झालेला नसेल तर अशा क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी त्या व्यावसायिक संस्थेने पूर्ण कराव्यास पाहिजे. कारण त्या समाजाच्या आधारावरच आपण आपली व्यवसाय संस्था तयार करत आहोत, स्थापन करत आहोत. कारण मागास वर्गातील ग्राहक वर्ग समाजाचा एक घटक असतो व तो व्यावसायिकाकरिता विविध कार्य पूर्ण करीत असतो. कारण समाजात जे काही वेगवेगळ्या प्रतीचे जे काही श्रमिक वर्ग आढळतात त्याच्याच मदतीने आपण आपला व्यवसाय यशस्वी करतो आहे. आणि म्हणून असे जर श्रमिक एखाद्या मागासलेल्या क्षेत्रात राहत असतील, एखाद्या मागासलेले असतील तर अशा क्षेत्राचा विकास करणे त्या व्यावसायिकांचे कर्तव्य आहे. नंतर आहे लघु उद्योगांना मदत. छोटे छोटे उद्योग म्हणतो आपण त्याला लघु उद्योग. समाजातील विविध लघु उद्योगांना मदत व मार्गदर्शन करण्याचे कार्य व्यावसायिक संस्थांनी करायला पाहिजे. ज्या समाजाच्या मदतीने आपण आपली व्यवसाय संस्था उभारत आहोत, व्यवसाय तयार करत आहोत, तर अशा समाजाच्या प्रती किंवा समाजात जे काही लघु उद्योग असतात तर त्या लघु उद्योगांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम त्या व्यावसायिक संस्थेने कराव्यास पाहिजे, ज्याचा लाभ समाजाला व समाजातून राष्ट्राला मोठ्या प्रमाणात होईल. लघु उद्योगाच्या विस्तारामुळे मोठ्या उद्योगाला सहकार्य प्राप्त करता येईल. आणि जर आपण लघु उद्योग म्हणजे छोट्या छोट्या उद्योगांचा जर विकास केला तर एक खूप मोठा आपला व्यवसाय तयार होईल. आणि जर मोठ्या व्यवसायाचा विकास झाला तर राष्ट्राचा मार्गदर्शन करणे हे मोठ्या व्यावसायिक संस्थेचे कर्तव्य आहे आणि त्यांनी कराव्यास पाहिजे. नंतर आहे 11वा मुद्दा संस्कृतीचा विकास. संस्कृतीचा विकास. व्यवसायाच्या विकासाबरोबरच सामाजिक संस्कृतीचा विकास व प्रचार करण्याचे कार्य व्यावसायिक संस्थांनी करावयाला पाहिजे. व्यावसायिक संस्थाला पुन्हा एक कार्य करावयास पाहिजे, तो म्हणजे व्यवसायाच्या विकासाबरोबरच सामाजिक जे काही संस्कृती आहे, सामाजिक संस्कृतीचा विकास आणि प्रचार करणे हे सुद्धा त्या व्यावसायिक संस्थेचे कर्तव्य आहे. आर्थिक विकासाबरोबर सामाजिक संस्कृतीचा विकास करण्याचे कार्य व्यावसायिकांना करावयाला पाहिजे. जसं समाजातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी तो व्यावसायिक संस्थेद्वारे दूर केल्या जातात, पण आर्थिक अडचणी दूर करण्याबरोबरच ज्या काही समाजात संस्कृतीचा जो काही विकास आहे त्या विकासाकडे त्यांनी लक्ष देणे खूप आवश्यक आहे. शेवटचा मुद्दा आहे सार्वजनिक कार्यक्रम. सार्वजनिक कार्यक्रम. व्यावसायिक संस्थांनी व्यावसायिक कार्याबरोबरच समाजातील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. इतरत्र तर व्यवसाय करण्यास व्यावसायिक संस्था, समाजाचा विकास करण्यास तर व्यावसायिक संस्था तयार असतातच, परंतु ज्या काही सामाजिक कार्यक्रम होतात त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी होणे, त्यांना मदत करणे खूप आवश्यक असते आहे. सार्वजनिक देणग्या देणे, विविध मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून समाज कल्याणाच्या कार्यात हातभार लावणे व्यावसायिक संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे. इतरत्र जबाबदाऱ्यांबरोबरच सार्वजनिक जबाबदारी
होतात, मार्गदर्शन शिबिर आहेत, हे जे काही आयोजित केले जातात या सगळ्या कार्यक्रमामध्ये व्यावसायिक संस्थांनी सहकार्य करायला पाहिजे आणि त्यांची मदती आणि आपल्या मदतीचा हातभार त्या समाजाच्या कार्यक्रमासंदर्भात लावायला पाहिजे आहे. तर आपण हे जे 12 मुद्दे शिकलेले आहेत विद्यार्थ्यांनो, हे एका व्यवसायाने समाजाप्रती काय जबाबदाऱ्या शिकवाव्यात हे सविस्तरपणे आपण शिकलेले आहोत. आता आपण शिकूया की व्यवसायाचे शासनाप्रतीच्या काय जबाबदाऱ्या आहेत, म्हणजेच शासनाप्रतीच्या जबाबदाऱ्या. व्यवसायाच्या अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत. ग्राहकांप्रतीच्या जबाबदाऱ्या, कर्मचाऱ्यांप्रतीच्या जबाबदाऱ्या, नंतर आता लगेच आपण शिकलेले आहोत समाजाप्रतीच्या जबाबदाऱ्या. आता शासनाप्रतीच्या जबाबदाऱ्या शिकूया की व्यवसायाने शासनाप्रतीच्या कोणत्या आणि कशा जबाबदाऱ्या स्वीकाराव्या ह्या आपण सविस्तरपणे शिकूया. व्यवसायाची समाजाप्रतीच्या जबाबदाऱ्यासोबत शासनाप्रतीच्या जबाबदाऱ्यासुद्धा महत्त्वाच्या भूमिका बजावतात. शासन व्यवसायाला विविध प्रकारच्या सोयी सवलती, साधनसंपत्ती व इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा व्यवसायाला प्रदान करीत असते. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या शासनाप्रतीसुद्धा पूर्ण करायला पाहिजे. याचे विश्लेषण आपण सविस्तरपणे शिकूया की व्यवसायाच्या ज्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, कर्मचाऱ्यांप्रतीच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, कामगाराप्रतीच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, या जबाबदाऱ्याबरोबरच व्यवसायाने शासनाच्या प्रतीच्या शासकीय म्हणजेच शासनाप्रतीच्या जबाबदाऱ्यासुद्धा स्वीकारायला पाहिजे. जसे की शासनाप्रती ज्या काही महत्त्वाच्या भूमिका आहेत, जसे की शासन व्यवसायाला विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देतो, साधनसंपत्ती उपलब्ध करून देतो, व्यवसायाने याचासुद्धा विचार करायला पाहिजे, शासनाचासुद्धा विचार करायला पाहिजे की आपल्याला शासनामार्फत खूप काही सुविधा प्राप्त होतात आणि म्हणून त्या व्यवसायाने शासनाप्रतीच्या जबाबदाऱ्या स्वीकारणे खूप आवश्यक आहे. पहिली जबाबदारी आहे नियमित व वेळेत कर भरणा. पहिली आणि महत्त्वाची जबाबदारी आहे नियमित व वेळेत कर भरणे. व्यावसायिक संस्थेनी व्यापारावरील कराचा भरणा योग्य त्या दिवशी व त्या वेळेत न चुकता भरणे फार आवश्यक आहे. शासनाने आकारलेल्या कराचा निश्चित स्वरूपात वेळेच्या आत भरणा करणे व्यावसायिकाचा शासनाप्रतीच्या जबाबदारीचे पालन करणे असा आहे. जे काही व्यावसायिक आहेत आणि शासन जो काही प्रत्येक व्यवसायावर जो काही कर लावतो आहे तर तो प्रत्येक व्यावसायिकाने नियमित आणि वेळेच्या आत त्या कराचा भरणा करणे खूप आवश्यक आहे. जर वेळेच्या आत कोणताही व्यावसायिक कराचा भरणा करत असेल तर समजून घ्यायचं की आपण शासनाची जबाबदारी स्वीकारलेले आहोत. शासनाने आकारलेल्या जो काही कर निश्चिती आहे तो वेळेच्या आत भरणा करणे त्या व्यावसायिक संस्थेचे खूप महत्त्वाचे कार्य आहे आणि शासनाप्रतीची खूप मोठी जबाबदारी आहे. नंतर आहे अटी व नियमांचे पालन. अटी व नियमांचे पालन. शासनाने तयार केलेल्या विविध अटी व शर्तीचे प्रामुख्याने पालन करणे व्यावसायिक जबाबदारीचा एक भाग आहे. जो काही शासन व्यवसायाप्रती ज्या काही अटी नियम शर्ती लागू करतो आहे तर त्या अटी शर्ती नियमाचे प्रामुख्याने पालन करणे त्या व्यावसायिक संस्थेची खूप मोठी जबाबदारी आहे. व्यवसाय संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यापार करायला पाहिजे. करू नये जेणेकरून शासनाला त्याचा त्रास होईल आणि कोणताही व्यावसायिक आपला जो व्यवसाय चालवत आहे तर ह्या कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांनी आपला व्यवसाय करायला पाहिजे, व्यवसाय उभारायला पाहिजे. त्यात पूर्णतः शासनाचे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर कोणताही व्यावसायिक हा शासकीय नियमांचा गैरवापर करत असेल, त्यांच्या नियमांचे टाळाटाळ करत असेल तर त्याचा व्यवसाय बंद करणे हा शासनाच्या अधिकार क्षेत्रात येतो आहे आणि म्हणून जर कोणत्याही व्यावसायिकाला आपला व्यवसाय सुरळीतपणे चालवायचा असेल तर जो काही सरकार नियम अटी शर्ती लावतो आहे तर त्या नियमाच्या अधीन राहून ते व्यावसायिकाने आपला व्यवसाय चालवणे खूप आवश्यक आहे. त्यांच्या नियमाचा गैरवापर करू नये किंवा त्यांच्या कायद्याचा टाळाटाळ करू नये जेणेकरून शासनाला त्याचा त्रास होईल. नंतर आहे दुष्काळाच्या वेळेत मदत. दुष्काळाच्या वेळेत
मदत. सरकारला विविध समस्यांच्या वेळी, दुष्काळांच्या वेळेत, आणीबाणीच्या वेळेत आवश्यक ती मदत करणे शासन व्यवसायाच्या जबाबदारीचे प्रतीक आहे. शासन म्हटला म्हणजे शासनावर खूप काही समस्या येतात, जसे की पूरच समस्या आलेल्या आहेत, दुष्काळाच्या समस्या आहेत, आणीबाणीच्या समस्या आहेत. तर अशा वेळी शासनाला त्या व्यावसायिक संस्थेने आर्थिक मदत करणेसुद्धा खूप आवश्यक आहे. दुष्काळाच्या वेळेस त्या व्यावसायिक संस्थेने शासनाला मदत करणे खूप आवश्यक आहे. नंतर आहे प्रदूषणांवर नियंत्रण. व्यावसायिक संस्थांनी शासनासोबत त्यांच्या योजनेला प्रतिसाद देऊन प्रदूषणांवर नियंत्रण करण्याकरिता मदत करावी. तसेच आपल्याद्वारे होणाऱ्या कोणत्याही तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपाच्या प्रदूषण प्रसंगी सरकारला विविध कामात मार्गदर्शन करणे, त्यांना सल्ला देणे व त्यांच्या मदतीकरिता व्यावसायिक संस्था ह्या तयार राहाव्यात. त्यांच्या मदत करण्याकरिता म्हणजे शासनाला मदत करण्याकरिता व्यावसायिक संस्थांनी तयार राहाव्यात, जेणेकरून त्याचा फायदा सरकारी प्रशासनात ख्याती निर्माण करण्यास मोठ्या प्रमाणात होईल. सरकारला मार्गदर्शन करणे खूप आवश्यक आहे. जसं की वेळ प्रसंगी सरकारला विविध कामात मार्गदर्शन करणे, सल्ला व मदत करण्याकरिता व्यावसायिक संस्थांनी नेहमी तत्पर राहावे, नेहमी तयार राहावे, ज्याचा फायदा सरकारी शासनाच्या ख्यातीत वाढवण्यास होईल. नंतर आहे भ्रष्टाचारांवर नियंत्रण. भ्रष्टाचारांवर नियंत्रण. सरकारला मदत म्हणून भ्रष्टाचारांवर नियंत्रण व आळा घालण्यास परिणामकारक योजना तयार करून त्यावर कार्य करायला पाहिजे. जर कोणत्याही व्यावसायिक संस्थेत भ्रष्टाचार होत असेल तर त्या भ्रष्टाचारावर आळा घालून त्याची माहिती ही सरकारला पोचविली पाहिजे, जेणेकरून सरकारला आपण त्रास देणार नाही किंवा सरकारला आपण अंधारात ठेवणार नाही. व्यावसायिक संस्थेने स्वतःच्या व्यापारात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार, कपटयुक्त व्यवहार आणि काळेबाजारीपणा करून शासनाला फसवू नये. आणि कोणत्याही व्यावसायिक संस्थेने त्याच्या व्यवसायात भ्रष्टाचार, कपटयुक्त व्यवहार किंवा काळेबाजारीपणा करू नये, जेणेकरून आपण शासनाची फसवणूक करू. नंतर आहे सत्य माहिती देणे. सत्य माहिती देणे. सत्य माहिती देणे. शासनाने मागितलेल्या कोणत्याही स्वरूपाची सत्य व शुद्ध माहिती सरकारला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही त्या व्यावसायिक संस्थेची आहे. व्यवसायाची खोटी माहिती अथवा व्यावसायिक संस्थेने प्रत्येक माहिती ही सत्य आणि शुद्ध स्वरूपाचीच सरकारला द्यावी, जेणेकरून शासनाची लपवणूक होणार नाही, शासनाची फसवणूक होणार नाही. मग ती माहिती कोणत्याही प्रकारची का असोना, पण शासनाला खरी माहिती, सत्य माहिती देणे खूप आवश्यक आहे. नंतर आहे आर्थिक सहाय्य. शेवटची जबाबदारी आहे ती म्हणजे आर्थिक सहाय्य. तुटीच्या अंदाजपत्रकांच्या वेळी किंवा इतर अनेक समस्या व अडचणीच्या प्रसंगात व्यावसायिक संस्थेने सरकारला विविध स्वरूपात आर्थिक मदत करावे. हा सरकारप्रतीच्या जबाबदारीचे मूल्यमापनात समाविष्ट आहे. तसेच सरकारला वेळोवेळी मार्गदर्शन व सरकारी तिजोरीत भर पडणार नाही याची योजना सरकारपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करावे. म्हणजे सरकारच्या जर तिजोरीत पैसा नसेल किंवा सरकारवर कोणतीही अडचण आली असेल, कोणती समस्या आली असेल, आर्थिक अडचण आली असेल, तर त्या व्यावसायिक संस्थेने आर्थिक मदत किंवा त्यांना वेळोवेळी अडचणीच्या वेळी मदत करणे, सामाजिक मदत किंवा आर्थिक मदत करणे त्या व्यावसायिक संस्थेची खूप मोठी जबाबदारी आहे, जेणेकरून आपण सरकारला मदत करू शकू. तर हे आपण मुद्दे बघितलेले आहेत 8. हे आहेत की व्यवसायाने शासनाप्रती काही जबाबदाऱ्या स्वीकारायला पाहिजेत. आता आपण भागधारकांप्रतीच्या जबाबदाऱ्या बघूया की व्यवसायाने भागधारकांप्रतीच्या काय जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात आणि कोणत्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात, हे आपण सविस्तरपणे बघूया. रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स शेअर होल्डर्स. भागधारक हे व्यवसायाचे खरे मालक असतात. आपण याच्या आधीच्याही तासिकामध्ये शिकलेले आहोत की जे भागधारक असतात ते व्यवसायाचे खरे मालक असतात, कारण
त्यांच्या हिताचे पुरेपूर रक्षण करणे व्यावसायिक जबाबदारीच्या क्रियेत महत्त्वाचे ठरते. भागधारक हे व्यवसायावर विश्वास ठेवून आपली मालमत्ता किंवा पैशाच्या म्हणजे निधीची व्यापारात गुंतवित असते. जे काही भागधारक असतात ते आपले भागधारक त्या व्यवसायात गुंतवित असतात. कशासाठी गुंतवित असतात? की जेणेकरून त्या व्यवसायाचा विकास व्हायला पाहिजे आणि व्यवसायाचा विकास झाला तर त्या भागधारकांचा सुद्धा विकास होईल आणि म्हणून भागधारक हे व्यवसायाचे खरे मालक असतात. भागधारकांच्या निधीवर व्यवसायाचे स्वरूप तयार झालेले असते. त्यामुळे व्यवसायाच्या भागधारकांप्रतीच्या विविध जबाबदाऱ्या आपण सविस्तरपणे शिकूया. ती पहिली जबाबदारी म्हणजे नियमित लाभांश देणे. पहिली जबाबदारी आहे नियमित लाभांश देणे. भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या लाभांशाचे वितरण हे योग्य त्या दरात त्यांना देणे फार महत्त्वाचे असते. जे काही भागधारकांनी गुंतविलेले आपले त्यांचे भाग आहेत तर त्याच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या जे काही लाभांशाचे वितरण आहे ते योग्य वेळी योग्य दरात त्यांना देणे फार महत्त्वाचे आहे. लाभांश देण्यात किंवा त्यांच्या दरात कोणत्याही प्रकारचा खोटा व्यवहार व्यवसाय संस्थांनी करू नये. म्हणजेच जो कोणताही भागधारक आपले आपले भाग त्या व्यवसायात गुंतवित असतो तर त्या संबंधीचा जर कोणत्याही भागधारकाला मदत पडली तर त्यांनी योग्य लाभांशाचे योग्य वेळेत त्यांना मदत करणे तर महत्त्वाचे आहे. त्यासोबतच जे काही आपण भागधारकांना जे काही लाभांश देतो त्यांच्या दरात कोणत्याही प्रकारचा खोटा व्यवहार ते व्यावसायिक संस्थेने करू नये की जेणेकरून त्याचा व्यवसाय बंद होईल. कारण भागधारकांवरच तो व्यवसाय विकास ची संपूर्ण माहिती देणे. भागधारकांना प्रमंडळाविषयी सविस्तर, सत्य आणि पुरेपूर माहिती देणे व्यवसायाचे दायित्व म्हणजे जबाबदारी आहे. जर भागधारकांना आपल्या कंपनीविषयी आपल्या प्रमंडळाविषयी सविस्तर आणि सत्य व पुरे माहिती देणे हे व्यवसायाचे दायित्व आहे, त्याची जबाबदारी आहे. भागधारक हे कंपनीच्या माहितीवरच स्वतःची निधी गुंतवणूक करत असतात. जर आपण त्या भागधारकांना सत्य आणि पुरेपूर माहिती पुरविणार नाही तर तो भागधारक आपले अंश त्या कंपनीत गुंतविणार नाही आणि म्हणून भागधारक हे कंपनीच्या माहितीवरच स्वतःचा निधी गुंतवणूक करत असतात, आपले अंश गुंतवणूक करत असतात. त्यामुळे प्रमंडळाची संपूर्ण माहिती व्यावसायिकाने भागधारकांना प्रमाणित करून देणे खूप आवश्यक आहे. आणि कोणताही भागधारक आपले अंश त्या प्रमंडळात गुंतवित असतो. आणि का बरं गुंतवित असतो? कारण की त्यांचा विश्वास असतो आहे. आणि जर कोणत्याही व्यावसायिक संस्थेने तो विश्वासघात करत असेल त्या त्या भागधारकांबरोबर तर कोणताही भागधारक हा आपले अंश त्या कंपनीला त्या प्रमंडळात लावणार नाही आणि तो व्यवसाय तसाच ठप्प पडेल. नंतर आहे सत्य माहिती देणे. एक सेकंड. निधीचा योग्य वापर भागधारकांप्रती शासनाप्रती. नंतर आहे तिसरा मुद्दा निधीचा योग्य वापर. भागधारकांनी गुंतवणूक केलेल्या निधीचा पुरेपूर योग्य उपयोग त्या व्यावसायिकाने करावा. कारण भागधारकांच्या गुंतवणुकीचा अपव्यय केल्यास भागधारकांचा अपमान समजला जातो. त्यामुळे गुंतवणुकीचा योग्य उपयोग व्यवसायात करणे व्यावसायिक जबाबदारीचे उत्तरदायित्व आहे. कोणताही भागधारक जर आपले अंश त्या भागधारकावर लावत असेल तर त्या अंशाचा त्या भागधारकांचे जे काही अंश आहेत तर त्याचा योग्य वापर करणे हा त्या व्यावसायिक संस्थेची खूप मोठी जबाबदारी आहे. त्या अंशाचा गैरवापर होऊ नये किंवा त्याचा उपयोग होणार नाही अशा कोणत्याही प्रकारचा व्यवहार त्या भागधारकांबरोबर व्यावसायिक संस्थेने करू नये. आणि जे काही भागधारक आपले अंश त्या कंपनीत त्या प्रमाणात लावत आहेत तर त्याची योग्य गुंतवणूक करणे, त्याचा योग्य
उपयोग ते आपल्या व्यवसायात करून घेणे हे व्यावसायिक संस्थेचे उत्तरदायित्व आहे. नंतर आहे सभेचे नियंत्रण. सभेचे नियंत्रण भागधारकांना व्यवसायाच्या विविध सभांचे योग्य त्या रीतीने नियंत्रण देऊन बोलाविणे आवश्यक आहे. म्हणजेच भागधारकांना व्यवसायाच्या ज्या काही विविध समभागाचे किंवा जे काही निमंत्रण आहे हे त्यांना जर आपल्याला कोणत्या व्यवसायासंबंधी काही नियोजन करायचे असेल, कोणती माहिती आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्या भागधारकांना बोलविण्याचे काम किंवा त्यांना योग्य निमंत्रण देऊन त्यांना बोलाविणे हे खूप आवश्यक आहे. भागधारकांना सभेत येण्याचा अधिकार असतोच, त्यामुळे त्यांना व्यवस्थित रूपात नियंत्रण देणे व्यावसायिक जबाबदारीचे दृष्टीने मोलाचे ठरते आणि आपल्याला त्यांच्यासोबत असभ्यपणाची वागणूक करता येणार नाही. सुद्धा होतो. कोणत्याही भागधारकांना कोणत्याही सभेत जाण्याचा पूर्ण अधिकार असतो, त्यामुळे त्यांना व्यवस्थित रूपात नियंत्रण करणे, मार्गदर्शन करणे हे व्यावसायिक जबाबदारीच्या दृष्टीने मोलाचे ठरते आहे. नंतर आहे निधीचा विकास. निधीचा विकास व्यावसायिक संस्थांनी प्रमंडळाचा व भागधारकांच्या निधीचा विकास करावा, ज्याचा मोठ्या प्रमाणात लाभ हा भागधारकांना होईल. म्हणजे जे काही व्यावसायिक संस्था आहेत, जे प्रमंडळ आहेत, जे काही भागधारक आहेत, तर त्या भागधारकांचा जो काही निधी असतो, जी काही रक्कम असतो त्या निधीचा विकास करावा, ज्याचा मोठ्या प्रमाणात लाभ हा त्या भागधारकांना होईल आणि भागधारकांबरोबरच त्या व्यावसायिक संस्थेला सुद्धा होईल. कारण भागधारक लाभांच्या अपेक्षेनेच व्यवसायात निधीची गुंतवणूक करत असते. कोणताही भागधारक आपल्या निधीची गुंतवणूक का बरं करतो आहे? कारण की त्याला उत्पन्नाची उत्पन्नाची त्याला आशा असतो आहे, उत्पन्नाची त्याला उमेद असतो आहे, म्हणजे इन्कमची, निधीची त्यांना आवश्यकता असतो आणि म्हणूनच त्याला नफ्याच्या दृष्टिकोनातून कोणताही भागधारक हा आपल्या निधीची गुंतवणूक त्या व्यावसायिक संस्थेत करत असतो. त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीचा पुरेपूर महत्तम विकास कार्य व्यावसायिकाने करावे. नंतर शेवटचा मुद्दा आहे, शेवटची जबाबदारी आहे ती म्हणजे उत्तम सेवा. व्यवसायाने प्रमंडळाच्या भागधारकांना उत्तम प्रकारच्या सेवा सवलती व लाभ देण्याचा प्रयत्न करावा, त्याचा सकारात्मक परिणाम हा त्या भागधारकांच्या मनात होईल. म्हणजेच कोणत्याही व्यावसायिक संस्थेने उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा. जे भागधारक आपल्या निधीची गुंतवणूक करतात, आपल्या अंशाची गुंतवणूक करतात, त्यांना उत्तम सेवा देणे हे त्या व्यावसायिक संस्थेची जबाबदारी आहे. त्याचा सकारात्मक परिणाम हा त्या भागधारकांवर होतो आणि त्या व्यवसायावर सुद्धा होतो. देवालाप्रतीच्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि समाजाप्रतीच्या काही जबाबदाऱ्या आहेत. हा भाग आपण इथेच संपवूया. पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला शिकूया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.